राज्यात भाजपला चांगले यश मिळाले काय प्रतिक्रिया? असं आहे की लोकांचा विश्वास भाजपच्या नेतृत्वावर आहे. ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदी साहेबांनी विकसित भारताची संकल्पना मांडली आहे आणि ते लवकर करण्यासंदर्भात काही निर्णय घेतलेले आहेत, अशाच पद्धतीने महाराष्ट्रासुद्धा मुख्यमंत्र्यांनी विकसित महाराष्ट्राचा कार्यक्रम घोषित केला आहे. तर लोकांची अपेक्षा विकासाची आहे. एक स्थिर सरकार देशात आहे, राज्यात आहे, तर नगरपालिका प्रशासनसुद्धा स्थिर मिळालं पाहिजे, चांगलं मिळालं पाहिजे आणि म्हणून लोकांनी भाजपावर पूर्ण विश्वास व्यक्त केलेला आहे. आणि निवडणुकीत आलेलं यश हे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारं आणि राज्यामध्ये विकासात्मक कामाला गती देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांवर विश्वास लोकांनी टाकलेला आहे. नांदेडमध्ये अपेक्षित यश मिळालं का? आता बऱ्यापैकी मिळालं. आता बघा तुम्ही, आमच्या जवळपास 3 नगरपालिका या भाजपच्या 13पैकी 3 नगरपालिका या भाजपच्या चिन्हावर आल्या आहेत आणि त्याचबरोबर आमच्याकडे 2 नगरपरिषदा या सहयोगी, जसं आमचे संतोष कुलकर्णी या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला भाजपच्या चिन्हावर नाही पण स्थानिक परिस्थितीप्रमाणे आम्ही अपक्ष लढणार आहोत, पण तुमचे आम्ही सहयोगी सदस्य राहण्याची आमची भूमिका आहे. त्याच पद्धतीने निवडून आले, बहुमत त्यांचं आहे आणि किती जागा आपल्याला 17पैकी 21पैकी 14 जागा त्यांच्या आलेल्या आहेत. नगराध्यक्षपद पण त्यांचं आलं आहे. त्याचबरोबर धर्माबाद सुद्धा नगरपालिका ही तर शंकर बोलमवाड आणि त्यांचे सहकारी निवडून आलेले आहेत आणि यांचंसुद्धा भाजपकडेच येण्याची सहयोगी सदस्य होण्याची मानसिकता आहे. त्यामुळे आज 5 नगरपालिका या भाजप आणि मित्रपक्षांच्या मिळून सहयोगी सदस्य म्हणून आणण्याची त्यांची तयारी आहे. मोठं हे यश चांगलंच आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये साधारण 100च्या आसपास नगरसेवक हे भाजपचे आहेत. भाजपच्या 3 आमदारांना अपयश आलेलं आहे मुख्य. ठीक आहे, सारी काय एकदम कशामुळे काय प्रश्न आहेत ते समजून घ्यावे लागतील आणि ज्या उणिवा असतील ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस किंवा महापालिकेत आपल्याला दूर करायचा प्रयत्न करू. तातडीची बैठक बोलावली आपण मुंबईला निघाल काय ते आता आम्हाला मुंबईला हे सगळ्या महापालिकेचे उमेदवार निश्चित करण्यासंदर्भात मीटिंग्स अपेक्षित आहेत. त्यामुळे मुंबईला चालू आहे. महापालिकेचं कसं चित्र असणार आहे? चांगलंच राहणार. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.